भाजणी पीठ, 200 ग्रॅम तांदूळ, 100 ग्रॅम हरभरा डाळ, 15 ग्रॅम उडीद डाळ, 15 ग्रॅम मूग डाळ, 3 चमचे धणे, 3 चमचे जिरे, तांदूळ हरभरा डाळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवा व त्यातून संपूर्ण पाणी काढून घ्या. उडीद डाळ, मूग डाळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवा व त्यातून संपूर्ण पाणी काढून घ्या. कपड्यावरती तांदूळ व सर्व डाळी पसरवून कडकडीत वाळवून घ्या. साधारणपणे वाळवण्यासाठी 14 ते 15 तास लागतात. तांदूळ व सर्व डाळी वाळवून झालेल्या आहेत. आता याला आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. सर्व तांदूळ व डाळी कढईमध्ये मंद आचेवर सोनेरी रंग येईस्तोवर भाजून घ्याव्यात. भाजताना खूप घाई करू नये, नाहीतर पदार्थ वरवरतीच भाजले जातात व मध्ये कच्चेच राहतात. त्यामुळे चकलीची चव चांगली लागत नाही आणि पीठ पण जास्त काळ टिकत नाही. ही भाजणी भाजण्यासाठी जवळजवळ 15 मिनिटे लागतात आणि किचनमध्ये खमंग सुवास आला म्हणजे भाजणी भाजून तयार झालेली आहे असे समजावे. भाजलेले तांदूळ व सर्व डाळी एका ताटामध्ये काढून घ्या. आता याच कढईमध्ये धणे जिरे टाकून 1 ते 2 मिनिटे चांगले भाजून घ्या. फक्त जळणार नाही याची काळजी घ्यावी. भाजून झालेले धणे व जिरे सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घ्या. सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून थंड करून घ्या. भाजणी गिरणीवरून दळून घ्या. खमंग चकली भाजणीचे पीठ तयार आहे. खमंग चकली तयार केलेले भाजणीचे पीठ, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तीळ,